नयनतारा आंटी इथे आलेली आणि गेस व्हॉट, तिने ना तिचं सगळं फ्रस्ट्रेशन त्या कमळीवर काढलं आणि फक्त कमळीवर नाही, तिच्या मॉमवर सुद्धा. इतकं झापलं की तिची मॉम ना रडायला बिडायला लागली. तो ड्रामा करत होती पण मला फार मजा आली. आणि त्याच्यानंतर ती इतकी चिडलेली. तुमच्यासारख्या मुली आणि बायका कशा असतात हे मला चांगलंच माहिती. कमळी चांगल्याच घरची मुलगी आहे. काय नाव आहे तुझ्या वडिलांचं? सांग. साधना, सरोज, काय आहे तुझ्या नवऱ्याचं नाव काय आहे? हिलाच माहिती नाहीये की तुझा बाप कोण आहे. माझं प्रेम आहे कमळीवर. चल माझ्या बरोबर. आज माझ्या आईवरती कलंक लावला गेलाय. तेव्हा ज्या दिवशी तुमची आई स्वतःहून मला स्वीकारल त्या दिवशी मी स्वतःहून तुमच्या संग येईन. की नयनतारा आंटीने ऋषीला खेचत नेलं. छान छान, मज्जा येते ऐकायला. अगं काही नाही बेटा, ही तर सुरुवात आहे तिच्या वाईटाची. अगं हो, पण यु नो व्हॉट, आय स्टील फील की नयनतारा आंटीने ना कमळीला चांगलं मारायला पाहिजे होतं, फक्त सुनवलं यार. बाय द वे वन थिंग, मला ना टेन्शन आलंय. ऋषीला नयनतारा आंटीने आत्ता तर नेलंय, पण व्हॉट इफ उद्या तो परत आला. ऋषी परत आला काय आणि नाही आला काय त्याने काही फरक पडत नाहीये, कळलं ना. ग्रॅनियाची आय नीड एक्सप्लेनेशन. हे बघ, काही काही खेळ असे असतात ना की ते एकदा संपले ना का पुन्हा सुरू होत नाही, पण ते असेच संपत नाही, त्यांना संपवावं लागतं. हे तुझं एक्सप्लेनेशन होतं इतकं खराब? अगं हे काय आहे, तू काय पझल मध्ये का बोलतेस? सॉरी 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 बेटा. अरे राजा, तू कशाला एवढी काळजी करतेस? अगं मी आहे ना, मी बघेन, कळलं. तू अजिबात काळजी करायची नाहीस. ओके, लव यू ग्रॅनियाची, बाय. अरे वा. माझ्याकडून पण. आता ती कमळी एकटी पडलेली आहे, हीच नामी संधी आहे. याच संधीचा पुरेपूर फायदा घ्यायचा. ती एकटी पडली आहे ना, संपून टाकायचा सगळा विषय. बघूया ना कोण मदतीला येतं ते. या गावाची इज्जत घालवणाऱ्याला या गावात जागा नाहीये. चल निघ. अरे या पोरीला याच्या बापाचं नाव माहित नाही आणि अशा लोकांना गावात राहायला द्यायचं? ओय, काय तमाशा लावलाय? आधी बंद करा. हो अण्णा, काय चुकतंय का त्यांचं? मग काय, या अशा कीड गावाला लागू द्यायची काय? अजिबात नाही, आजच साफ केलं पाहिजे. हे बास करा. एक शब्द बी काढायचा ना आता तोंडात ना कुणी. अरे हे काय बोलताय तुम्ही? आणि ही माणसं कोण आहेत? ए, का खोटं बोललो का मी? खोटं कसं असेल? आज त्या गावासमोर आपला तमाशा झाला की हे आम्ही विसरणार नाही कधी. या अशा बाईमुळे आपल्या गावाची बदनामी होत आहे. हिचं तोंड काळं करून हिला गावाच्या बाहेर हाकलून द्या. माझ्या आईला बोलायची हिम्मत कशी झाली र तुझी? तिच्या अंगावर चिक्कल फेकायला निघाला होतास? खरं तुमच्या सगळ्यांच्या विचारांवर चिक्कल फेकायला पाहिजे. तुमची हिम्मत कशी झाली असं वागायला? ए गप्पा बस. ए बास झालं. सकाळपासून माझ्या आईचा अपमान केला, आता लय झालं. काय र, कुणी आहे का इथं ज्यानं माझ्या आईसारखं कष्टाचं आयुष्य जगलंय? स्वतःच्या हिमतीवर एका पोरीला वाढवलंय कुणी आहे का? नाही माहित मला माझ्या बापाचं नाव. मग आणि मला त्याची लाज बी वाटत नाही. खरं लाज तुम्हासनी वाटली पाहिजे. एका बाईवर तुम्ही असला आळ घेताय, नको नको ते बोलताय, तिचं आयुष्य बर्बाद करायला निघालाय.
खरं काय खोटं काय माहित नसून एवढं बोलताय? ही अशी 4 काळकी गोळा करायची आणि एका बाईची आबरू काढायची लाज कशी वाटत नाही? काय रे, तुला माझ्या बाचं नाव पाहिजे ना? नाही माहित मला माझ्या बाचं नाव. खरं तुला माझ्या आईच्या चारित्र्यावर बोलायचा अधिकार कोणी दिला? तुम्ही सगळी. तुम्हाला लई मोठा प्रश्न पडलाय ना, माझा बा कोण आहे? खरं आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. कमळे, अगं हे कमळे, कमळे, अगं अख्खं घर सोडून इथं मागच्या बाजूला काय करायलीस तू? मजी अगं असं काय करायला लागलीस? कमळे, आज तुझा सत्कार आहे. तू विद्यापीठात पहिली आलीस म्हणून गावानं सत्कार ठेवलाय तुझा. विसरलीस काय? अगं सगळी तिकडे गोळा बी झाले असतील. चल लवकर, आपल्याला जायचंय. कमळे, मला नाही जायचं कुठं. काय? मला नाही जायचं कुठं. अगं पर का? म्हणजे काल काय झालं तुला माहित नाही का? तर गावातली 30 माणसं माझा सत्कार करणार. अगं जे लोक माझ्या आईला एवढं सगळं बोलल्यात त्यांच्या हातनं मी सत्कार करून घ्यायचाय. मला नको हे सत्कार बित्कार. कमळे, हे लोकांसाठी नाही. तू एवढी मेहनत करून विद्यापीठात पहिला नंबर काढलास, त्याचं कौतुक आहे. आणि मला तर वाटतंय तू सत्कार करून घ्यायलाच पाहिजे. परत काल सारखं झालं तर? अगं मग मी आहे की तुझ्या संग. सरू काकी, अगं तू तर समजून सांग की हिला. कमळे, लोकांचा विचार करत बसलीस ना तर लोक तुझं जगणं मुश्किल करून टाकतील. तू तुझ्या मेहनतीनं कमवलेला मान मिळव बाय. बाकी निर्णय तुझा आहे.